तसं पाहायला गेलं तर मुली खूप काटकसरी असतातच आणि संसारिक असतात, त्याच्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीमध्ये काटकसर करू शकतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून बघितलं तर गरज नाही आहे आयफोन वापरायची, स्मार्टफोनच वापरायचा तर मग तो कमी खर्चातला स्मार्टफोन वापरू शकतात. त्याच्यापेक्षा आपल्या छोट्या भावंडाला तो मिळाला तर त्या खुश असतात स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये, जो काही असेल त्यांचा तो. त्याच्यानंतर लग्न करताना म्हणजे मी असं केलं होतं की आईवर पूर्णपणे, मला असं कायम वाटायचं की आईवर पूर्णपणे ती जबाबदारी किंवा आईवडिलांवर ती जबाबदारी टाकण्यापेक्षा आपण आपलं करायचं. तर त्यावेळेला मी माझं एक 10-15 तोळे सोने माझं मी हे केलं होतं, बनवून ठेवलं होतं, जे आईवडिलांना मी सांगितलंच नव्हतं आणि त्यांना मी अचानक सांगितलं लग्नात की माझं सोनं माझ्याकडे आहे, मला त्याच्यातूनच दागिने करायचे. सो अशा पद्धतीनं आपण त्यांचे पैसे वाचवू शकतो. त्यानंतर आणखीन एक की जे प्रत्येक मुलीने करायला पाहिजे, लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो, लग्नाचा खर्च हा मुलांनी अर्धा आणि मुलींनी अर्धा असाच झाला पाहिजे. ह्याच्यासाठी खूप कटाक्षानं जर ती उभी राहिली आणि तिने सांगितलं की नाही लग्न तुलाही करायचं आहे मलाही करायचं, सो तो आपण हाफ खर्च करायचा, तर मला असं वाटतं की ही पण एक प्रकारची काटकसर असेल आणि ही मुलगी करू शकते. त्यानंतर ब्रँडेड कपडे वापरण्यापेक्षा मुली बँड्राला जाऊन स्ट्रीटवर खूप छान फॅशनेबल कपडे विकत घेतात मला असं वाटतं. आणि ते खूप मोठं सेविंग असतं, कारण ब्रँडेडपेक्षाही त्यांचा फॅशन सेन्स इतका छान असतो की ते तितके ब्रँडेड आणि तितके छान वाटतात. सो ती एक काटकसरच आहे. त्यानंतर कुठे बाहेर फिरायला जायचं असेल किंवा काय जायचं असेल तर बऱ्याचशा मुली लोकल जे काही अवेलेबल असतील रिसोर्सेस त्याचा वापर करतात. कितीही अडचण झाली, कितीही त्रास झाला तरी त्यांना गाडीच हवी आहे, कारच हवी आहे आणि मगच त्या ट्रॅव्हल करतील असं नसतं शक्यतो. मुळातच ॲडजस्टमेंट आणि मुळातच सहनशीलता अंगात असल्यामुळे ह्या काटकसरी मुली करू शकतात, त्यातल्या या काही.